नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 4 जुलै 2026 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. जीवनात प्रत्येक गोष्ट लगेच मिळत नाही. काही स्वप्नांसाठी संयम, मेहनत आणि वेळ द्यावी लागते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. लालखडी परिसरात अवैधरित्या लोखंडी पिस्टल आणि जिवंत कारतूस बाळगून फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध शस्त्रधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. पाहूया हा सविस्तर वृत्त. गुन्हे शाखा अमरावती शहराचे अधिकारी आणि कर्मचारी अवैध धंदे तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती प्राप्त झाली आहे. लालखडी परिसरात अब्दुल मौसिम उर्फ सद्दू हा इसम अवैधरित्या अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. लालखडी परिसरात संशयिताचा शोध घेत असताना अब्दुल मौसिम उर्फ सद्दू पोलिसांना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कमरेला पाठीमागील बाजूस पॅन्टमध्ये लोखंडी पिस्टल्स खोसलेली आढळली. पिस्टलची मॅगझीन तपासली असता त्यामध्ये एक जिवंत कारतूसही मिळून आलेत. पोलिसांनी आरोपींकडून अंदाजे 30,000 रुपये किमतीचे लोखंडी पिस्टल आणि 2,000 रुपये किमतीचे एक जिवंत कारतूस असा एकूण 32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी अब्दुल मौसिम उर्फ सद्दू अब्दुल रौफक हा बिस्मिल्ला नगर लालखडी येथील रहिवासी असून त्याला पुढील कारवाईकरिता नागपूर गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या अचूक कारवाईमुळे अमरावती शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे. गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. पत्नीच्या निधनाच्या दुःखातून सावरत असतानाच एका पतीवर आणखी एक मोठा आघात झालाय. उपचाराकरिता सोबत नेलेले तब्बल 25 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग हरवली. परंतु या प्रकरणात अमरावती पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता आज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण हे केवळ सोन्याचे दागिने नव्हते, तर त्या व्यक्तीसाठी पत्नीच्या आयुष्यभराच्या आठवणी होत्या. 30 तासांचा प्रवास, 50 ते 60 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि अथक प्रयत्नानंतर राजापेठ पोलिसांनी हैदराबाद मधून ती बॅग शोधून काढली आणि कुटुंबियांना परत केली. दागिने परत मिळताच पतीच्या डोळ्यात अश्रू तळमळलेत आणि उपस्थित प्रत्येकांचे मन हेलावून गेलेत. पाहूया हा भावनिक हृदयस्पर्शी वृत्तांत. अमरावतीतील शासकीय कर्मचारी गजानन वर्धे यांच्या पत्नीची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना 29 जून रोजी उपचाराकरिता हैदराबाद येथे नेण्यात आले होते. उपचारादरम्यान 30 जून रोजी त्यांच्या पत्नीचे दुर्दैवी निधन झालेत. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पत्नीच्या उपचारासाठी पैशांची कमतरता भासू नये म्हणून गजानन वर्धे यांनी सुमारे 25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सोबत ठेवले होते. मात्र पत्नीच्या निधनानंतरच्या धावपळीत आणि मानसिक धक्क्यात दागिने असलेली बॅग कुठेतरी हरवली याची त्यांना कल्पनाच आली नाही. 1 जुलै रोजी अमरावती येथे अंत्यसंस्कार पार पडलेत. त्यानंतर संध्याकाळी दागिन्यांची बॅग नसल्याचे लक्षात येताच वर्धे कुटुंब हादरून गेलेत. त्यांनी तत्काळ राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अमरावती पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठचे ठाणेदार संदीप चव्हाण यांनी विशेष पथक तयार केलेत. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू करत तब्बल 50 ते 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासलेत. सूत्रे जुळवत पोलिसांचे पथक हैदराबाद पर्यंत पोहोचलेत. सुमारे 30 तासांचा प्रवास आणि सातत्यपूर्ण तपासानंतर अखेर एका हॉटेलमध्ये हरवलेली बॅग सुरक्षित अवस्थेत सापडलीत.
त्यानंतर पोलिसांनी 25 लाखांचे दागिने असलेली बॅग सुखरूप अमरावतीत आणून गजानन वर्धे यांना ताब्यात दिली. दागिने परत मिळताच गजानन वर्धे भावूक झालेत. त्यांच्या मते हे केवळ सोनं नव्हतं, तर त्यांच्या दिवंगत पत्नीच्या आयुष्यभराच्या आठवणी होत्या. त्या आठवणी पुन्हा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अतिशय चांगलं काम पोलीस डिपार्टमेंटने केली आणि नेमकं जिथं तिथं सगळं केलं, पण त्यांनी शेवटी जो त्यांना संशय होता की तुमची बॅग घरी नाही आली, कोणी चोरी नाही गेली, ते मिसप्लेस होऊ शकते, तर ते त्यांचं एक्झॅक्ट खरं ठरलं. त्या जनता रेस्टॉरंटच्या तिथे आम्ही जे थांबलो होतो तिथे नेमकी बॅग होती. मग त्यांनी ते डिपार्टमेंटने, पोलीस डिपार्टमेंटच्या त्या टीमनी ते त्यांचं जे स्किल जे वापरलं त्या पद्धतीने त्या रेस्टॉरंटच्या तिथल्या स्टाफशी बोलले, ज्यांच्याकडे ती बॅग होती ते त्यांनी त्यांचं स्किल वापरून त्यांच्याकडून ती बॅग काढली, बोलवली आणि अत्यंत म्हणजे मला खूप त्यातून असं मिसेज गेली. ते दुःख माझ्याकडे आकाश कोसळलंच. पण त्यानंतर अत्यंत महत्त्वाची मिसेसची लग्नाचे आमचे दागिने तेही हरवले. या खूप दुःखात होतो मी. पण त्या एका दुःखातून मला डिपार्टमेंटने माझ्या बायकोच्या आठवणी, भावना त्या मला डिपार्टमेंटच्या अथक परिश्रमामुळे मिळाल्या. मी डिपार्टमेंटचं खूप खूप आभार करतो, खूप आभार मानतो. त्यात माननीय आयुक्त साहेब, माननीय चव्हाण साहेब, माझ्यासोबत असलेले ते बावणे आणि ठाकरे हे टीम, या सगळ्यांचे तसेच समस्त पोलीस डिपार्टमेंटचं खूप खूप आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. या संपूर्ण कारवाईमुळे अमरावती पोलिसांच्या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत असून पोलिसांनी एका कुटुंबियांच्या भावना आणि विश्वास दोन्ही जपल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडनं व्यक्त होत आहे. तक्रारदार गजानन अंबर वर्धे हे साईनगर या ठिकाणी राहतात. ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी सिनियर क्लार्क म्हणून काम करतात. त्यांच्या पत्नीची तब्येत अतिशय खराब असल्यामुळे त्यांनी 29 तारखेला त्यांच्या मिसेसला AIG हॉस्पिटल हैदराबाद या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं होतं. परंतु प्रकृती अत्यवस्थ झाल्याने ते तिथून त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने घेऊन उपचारासाठी नागपूरला घेण्यासाठी निघाले. पण आदिलाबादला परत त्यांची तब्येत खालावल्याने तिथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिथं दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला आणि ते एअर ॲम्ब्युलन्स आणि स्वतःच्या कारवर एक ड्रायव्हर हायर करून ते अमरावती येथे पोहोचले. अमरावती येथे पोहोचल्यानंतर अंत्यविधी वगैरे आटोपल्यानंतर जेव्हा त्यांनी गाडीतल्या बॅगा चेक केल्या, तर त्यांना त्या बॅगेमध्ये जे पत्नीचं सोनं होतं 140 ग्राम, सुमारे 22 ते 25 लाख रुपयाचं सोनं आहे, ते मिसप्लेस असल्याचं आणि महत्त्वाची कागदपत्र त्या बॅगमध्ये त्यांनी कॅरी केली होती, ते सगळं गाडीत नसल्याचं ते त्यांना आढळलं. नुकताच पत्नीचा मृत्यू आणि त्यातून ही 20-25 लाख रुपये सोन्याची दागिने गहाळ होणं आणि त्यानंतर ह्या सगळ्या दुःखात ते पोलीस स्टेशन राजापेठ येथे पोहोचले. राजापेठ येथे पोहोचल्यानंतर त्यांना आम्ही धीर दिला, सर्व हकीकत ऐकून घेतली. माननीय पोलीस आयुक्त सरांना ही सगळं हकीकत सांगितली. सरांनी ठाम भूमिका घेतली की आपल्याला सर्वतोपरी त्यांना मदत करून त्यांचे दागिने मिळवून द्यायचे आहेत. किंबहुना त्या दागिन्यासोबत त्यांच्या भावना खूप जोडलेल्या होत्या, कारण की पत्नी वारली आणि लग्नातलं ते सगळे दागिने त्या बॅगेमध्ये असल्याचं त्यांचा टाहो होता. तर लगेच आम्ही आमची एक टीम तयार केली आणि टीम तयार करून लागलीच आम्ही हैदराबाद, आदिलाबाद या मार्गाला रवाना केलं. सतत 30 तास प्रवास करून टीमनी वेगवेगळ्या ठिकाणचे 50 ते 60 ठिकाणचे CCTV फुटेज तपासले. सगळं तपासून शेवटी आम्ही एका ठिकाणावरून ते दागिने हस्तगत करण्यात यशस्वी झालो आहेत. जशाला तसे संपूर्ण दागिने या ठिकाणी मिळाले. दागिने तर मिळाले, परंतु गजानन वर्धे यांच्या ज्या भावना परत मिळाल्यात त्याबद्दल आम्हाला खरंच आज अमरावती शहर पोलिसाला अभिमान आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच समाजातील नागरिकांच्या भावना समजून घेणे आणि त्यांना न्याय देणे हेही पोलिसांचे कर्तव्य असते. अमरावती पोलिसांनी या प्रकरणातून केवळ 25 लाखांचे दागिने शोधून काढले नाही, तर एका पतीसाठी पत्नीच्या अमूल्य आठवणीही परत आणल्यात. त्यामुळे ही घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेसोबतच त्यांच्या मानवी संवेदनशीलतेचेही जिवंत उदाहरण ठरत आहे. अमरावतीच्या मातीतला एक वीरपुत्र तब्बल 20 वर्ष देशसेवेची जबाबदारी पार पडल्यानंतर आपल्या मायभूमीत परतला आहे. श्रीनगर पासून ते त्रिपुरा आणि गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागामध्ये
धाडस आणि कर्तव्य बजावणारे कोब्रा कमांडो सुमेध वानखडे यांचे अमरावतीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानकावर नातेवाईक आणि नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. देशसेवेचा हा अभिमानास्पद प्रवास पाहूया या विशेष वृत्तात. देशाच्या सुरक्षेसाठी तब्बल 20 वर्ष कठोर आणि खडतर सेवा बजावणारे कोब्रा कमांडो सुमेध वानखडे पूर्ण सेवेनंतर निवृत्त होऊन अमरावतीत दाखल झालेत. आपल्या सेवेकाळात त्यांनी श्रीनगर येथे 4 वर्ष कर्तव्य बजावताना अनेक आव्हानांचा सामना केलाय. तसेच त्रिपुरा, गडचिरोली आणि इतर नक्षलग्रस्त भागांमध्येही त्यांनी धाडसीपणे जबाबदारी पार पाडली. अनेक वेळा नक्षलवादी हल्ल्यांचा धोका पत्करत त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिलेत. अमरावती रेल्वे स्थानकावर आगमन होताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन करून शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी सुमेध वानखडे यांनी देशसेवेतील अनुभव आणि भावना व्यक्त करत देशासाठी काम करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे सांगितलेत. सुरूमध्ये माझी पोस्टिंग J&K आणि जम्मू काश्मीरला पुलवामा डिस्ट्रिक्टमध्ये झाली होती. तिथं 4 वर्षे काढले मी आणि खूप मोठ्या मुठभेडमधून वाचलो मी. उग्रवाद्यांसोबत माझं खूप मुठभेड झाला आहे. अंडरग्राऊंड ऑपरेशन्स केले आणि त्याच्यानंतर माझी पोस्टिंग ट्रेनिंग सेंटरवर झाली होती, कादरपूर अकॅडमी, तसं मुख्य नांदेडला. तिथून मग गडचिरोली विभागात झाली, झारखंड, छत्तीसगड, आसाम आणि आता सध्या त्रिपुरा, मणिपूर, नागालँडमधून येत आहे. अशा प्रकारे मी माझी सर्व्हिस पूर्ण केली. हे 20 वर्षे मी खूप कठीणाईनं काढलेले आहे. कारण की एक कोणताही बी कमांडो असो, कोब्रा कमांडो असो या कोणताही जवान असो, तो जेव्हा घरी येतो पूर्ण आपलं समजा ट्रेनिंग करून या पूर्ण कारवाई करून सगळ्या तो कसा निघतो, काय निघतो ते त्यालाच कळते. कारण की मी माझ्या स्वतःच्या हातानं माझ्या मित्रांच्या असे ID ब्लास्टमध्ये तुकडे झालेले काढून काढले, पोत्यानं बरोबर मित्रांच्या घरी पाठवले. ते आम्हाला ते क्षण याद येतात ना, तर म्हणजे असं वेगळंच काही वाटतं. त्या मित्रांना मी आता पण सलामी करतो. खूप शहीद झाले माझे मित्र चांगलेच. मागून आणि पुढून जे ID ब्लास्ट होते मधातून मी खूप वेळेस वाचलो आणि सुखरूप आता घरी आलो, परिवारासोबत आनंदित राहणार आहे. थँक्यू, धन्यवाद. देशाच्या संरक्षणासाठी 2 दशके समर्पित करणाऱ्या कोब्रा कमांडो सुमेध वानखडे यांच्या स्वागताने आज अमरावतीकरांचा अभिमान अधिकच उंचावला आहे. देशसेवा, शौर्य आणि समर्पणाचा हा प्रवास अनेक तरुणांकरिता प्रेरणादायी ठरत आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील कोल्हा पोलीस स्टेशन हद्दीत एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. घराजवळील मंदिरात दुर्वा आणण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आरोपीला घटनास्थळीच पकडण्यात आले असून त्याच्या विरोधात पोस्को कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील कुर्रा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. चतुर्थीच्या निमित्ताने एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीला घराशेजारी असलेल्या हनुमान मंदिरासमोरून दुर्वा आणण्यासाठी पाठवले होते. मुलगी मंदिर परिसरात गेल्यानंतर एका व्यक्तीने तिचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. मुलीच्या म्हणण्यानुसार आरोपीने बेलाच्या झाडापासून महादेवाच्या पिंडीपर्यंत तिचा पाठलाग करत तिचा विनयभंग केला. घटनेनंतर घाबरलेली मुलगी रडतच घरी परतली. आईने विचारपूस केल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. ही माहिती मिळताच मुलीची आई आणि आजी मंदिर परिसरात पोहोचल्यात. यावेळी गावातील 2 सतर्क नागरिकांनी संशयित व्यक्तीला पकडून ठेवले होते. त्यांनी स्वतः हा प्रकार पाहिल्याचे सांगत संबंधित व्यक्तीची ओळख मंगेश सुरेश उके करून दिली. यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबियांनी कुर्रा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपी विरुद्ध BNSN कलम 78, 79 तसेच पोस्को कायद्याच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे समाजात चिंता व्यक्त होत असून अशा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अल्पवयीन मुलींसोबत अशा प्रकारच्या घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणात गावकऱ्यांनी दाखवलेली सतर्कता कौतुकास्पद असली तरी समाजातील प्रत्येक घटकाने मुलांच्या सुरक्षिततेकरिता अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.
चांदसुरा ते दसापूर या महत्वाच्या मार्गाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला असून ग्रामस्थांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चांदसुरा ते दसापूर हा प्रमुख संपर्क मार्ग सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढला आहे. दररोज या मार्गावरून शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांचे नुकसान होत असून प्रवासही धोकादायक बनला आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. माझ्या गावाची चांदसुरा आहे आणि मी कनिष्ठ विद्यालय जनुनाईची विद्यार्थिनी आहे आणि आमच्या गावातला रस्ता खूप बेकार आहे. आमच्या गावातली व्हॅन सुद्धा नाही आहे आणि रस्ता सुद्धा नाही आहे. आम्हाला खूप पावसाळ्यात यावं लागत आहे. दूरदर्शक बघून घ्या आणि आमच्या गावात किमान काय म्हणते येण्या जाण्यासाठी एक तरी रस्ता करून द्या, एवढी चांदसुरा अशी याची मागणी आहे. आणि जर लवकर होत असेल तर लवकर प्रयत्न करा, नाही तर कसं आहे मोठा अपघात होऊन एखाद्याची जीवितहानी होऊ शकते. चांदसुरा ते दसापूर मार्गावरील खड्डे आता नागरिकांकरिता मोठी डोकेदुखी ठरत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून रस्ता दुरुस्त करावा अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. अकोला ते अमरावती मार्गावर एक भीषण अपघात घडला असून वैद्यकीय विभागात कार्यरत असलेले डॉक्टर दशरथ बावणे हे मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावले आहेत. बुलढाण्यावरून अमरावती येथे पोस्टिंगसाठी येत असताना त्यांच्या कारचा ताबा सुटला आणि कार थेट डिव्हायडरला जाऊन आदळली. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने डॉक्टर बावणे यांचा जीव वाचला आहे. बुलढाणा जिल्ह्यातून अमरावती येथे वैद्यकीय विभागात रुजू होण्याकरिता येत असताना डॉक्टर दशरथ बावणे यांच्या कारला अकोला अमरावती महामार्गावर अपघात झालाय. भरधाव वेगात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट डिव्हायडरवर चढली. अपघात इतका भीषण होता की कारचे मोठे नुकसान झालेत. मात्र वाहनातील सुरक्षा सुविधांमुळे आणि वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे डॉक्टर दशरथ बावणे यांचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि मदत पथक घटनास्थळी पोहोचलेत. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूकही प्रभावित झाली होती. अकोला अमरावती महामार्गावरील या भीषण अपघातात मोठी जीवितहानी टळली असून डॉक्टर दशरथ बावणे यांचा थोडक्यात बचाव झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. महामार्गावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे किती महत्वाचे आहे याचीच ही घटना पुन्हा एकदा जाणीव करून देते. नागपुरातील कामठी परिसरात घडलेल्या एका खळबळजनक खून प्रकरणाचा अवघ्या 24 तासात उलगडा करण्यात नागपूर गुन्हे शाखेला यश आले आहे. पत्नीवर संशय घेत धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे नागपूर पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. कामठी तालुक्यातील गादा परिसरात 2 जुलै रोजी घडलेल्या या थरारक घटनेत भाग्यश्री कोटरुंगे यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. प्राथमिक तपासात पती राजेंद्र कोटरुंगे हा पत्नीवर संशय घेत असल्याची माहिती समोर आली होती. कौटुंबिक वाद आणि सततच्या संशयातून हा खून झाल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 6 ने तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढलाय. बंडरा रेल्वे पोलिसांच्या समन्वयातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीकडनं रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून पुढील तपास नवीन कामठी पोलीस करीत आहेत. यातील मारेकरी तपासादरम्यान निष्पन्न झाला. मारेकरी पतीच होता राजेंद्र नथुजी कोटरुंगे, वय अंदाजे 35 वर्ष, राहणार नांदगाव एसंबा कनान नागपूर येथील आरोपी होता.
त्यानंतर युनिट 6 क्रमांक 6ने गोपनीय माहिती काढून हा आरोपी रेल्वेने त्याच्या बहिणीकडे जिल्हा भुसावळ येथे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने युनिट क्रमांक 6 तसेच नागपूर ते पुढील रेल्वे स्टेशनवर येणारे GRP पोलीस यांच्या मदतीने यातील नमूद आरोपीस GRP बडनेरा यांच्या संपर्कात राहून त्यास ताब्यात घेऊन पुढील तपासाकरता नवीन कामठी पोलीस ठाणे यांना सुपूर्द करण्यात आले. यातील आरोपी हा मयत पत्नी यांच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता. त्या कारणाने तिच्या चाकूने अंगावर सपासप वार करून जागेवर जीवानीशी ठार केले. पत्नीच्या खुनानंतर फरार झालेल्या आरोपीला अवघ्या 24 तासात अटक करून नागपूर गुन्हे शाखेने तपासातील तत्परतेचे उदाहरण घालून दिले आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नेरला गावात एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. एका घरामध्ये तब्बल 40 नाग सापांची पिल्ले आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना सर्पमित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोठा अनर्थ टाळलाय. रामटेक जवळील नेरला गावातील राजू ढोमणे यांच्या घरामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात नाग सापांची पिल्ले आढळून आलीत. 1-2 नव्हे तर तब्बल 40 नाग सापांची पिल्ले घरात दिसताच कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांची भीतीने धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच चाचेर येथील वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सर्पमित्र रतन कुंभरे आणि त्यांच्या सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत सावधगिरी आणि कौशल्याचा वापर करत सर्व 40 नाग सापांची पिल्ले कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडण्यात आली. यानंतर वन विभागाशी संपर्क साधून एसीएफ गोविंद कुमार लुचे आणि रेंज ऑफिसर राहुल शिंदे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. सर्व नाग पिलांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील घनदाट जंगलात सुखरूप सोडण्यात आले. यावेळी सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले आहेत की साप आढळल्यास घाबरू नका, त्यांना मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका. त्वरित अनुभवी सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा. वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन चाचेरच्या टीमने रजत कुंभरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी नेरला येथे राजू ढोमणे यांच्या घरी मागील 2 दिवसापासून सतत 40 नागांच्या पिलांचा रेस्क्यू केला आहे. सोबतच 2 मोठे नागसुद्धा तिथे पकडण्यात आलेले आहे. अशाच प्रकारे अनेक गावखेड्यामध्ये पावसाळा चालू झाला असल्यामुळे पडी जे घरं असतात किंवा पडकी भिंत दगडं अशा जागेवरती अनेक सापं दडून बसलेले राहतात, ज्यामुळे सर्पदंश होण्याचे चान्सेस राहतात. तरी सर्व लोकांनी आता पावसाळा असल्यामुळे सतर्क व्हावे. आपल्या घराच्या अवतीभोवती असलेले दगडं, कचरा, झाडाचे वेलं हे साफसफाई करून घरापासून दूर करावे. तसेच शेतात जाताना काठीचा उपयोग करावा, शूजचा उपयोग करावा व कचऱ्यामध्ये हात टाकू नये. अगोदर काठीने त्या कचऱ्याला हलवावे, त्यानंतरच त्याच्यामध्ये हात टाकावे, जेणेकरून सर्पदंश होणार नाही, कोणाच्याही जीवाला धोका उत्पन्न होणार नाही आणि जीवाचे संरक्षण होईल. तसेच चुकीने जर का सर्पदंश तुम्हाला झाला आहे तर कोणत्याही भोंदूबाबाच्या नादी पडू नये. लगेच आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये जावे व तसेच अवतीभोवती असलेल्या आपल्या कोणत्याही गावातील सर्पमित्रांना संपर्क साधावे. चांगलं काम केलं सर्पमित्रांनी की राजू ढोमणे राहणार नेरला तालुका रामटेक यांच्या घरी 40 नागाचे पिल्ले आज यांनी रेस्क्यू करून आणलेले ते आम्ही आता निसर्गमुक्त करत आहोत. तरी शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना असं विनंती आहे की आता पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे सापांचं जो बीड असतो त्याच्यात पाणी जातो, त्यामुळे ते साप बाहेर निघतात. तरी त्यांना साप हा शेतकऱ्यांचाच मित्र आहे, कारण की साप हा उंदीर आणि किडेच खातोय. तरी आपण त्यांना मारू नका आणि जर कुठं आढळल्यास तात्काळ सर्पमित्र किंवा वन विभागाला माहिती कळवावी. एका घरातून तब्बल 40 नाग सापांची पिल्ले आढळल्याची ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला असून
वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती किती महत्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नागपूर शहरात गुन्हेगारीच्या घटना काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. वाढत्या हत्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता माणकापूर पोलीस स्टेशन हद्दीतून एक धक्कादायक खून समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मेहताब सिंग सोहनलाल चौधरी वय 43 वर्ष हे गोधनी रेल्वे परिसरातील जमील सोसायटी जवळील एका घराच्या लोखंडी शेडमध्ये झोपले होते. याच दरम्यान अज्ञात आरोपीने त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करत निर्घृण हत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपीची हालचाल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेत तपासाला वेग दिला आहे. वाढत्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागपूरकरांमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. माणकापूर पोलीस आरोपींचा शोध घेत असून खुनामागील नेमके कारण काय याचा तपास सुरू आहे. नागपुरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासन आणि गुन्हे शाखेची संयुक्त धडक कारवाई करण्यात आली आहे. हुडकेश्वर परिसरातील एका घरातून राज्यात बंदी असलेला सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अवैध तंबाखू व्यावसायिकाचे जाळे चर्चेत आले आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील इंगोली नगर परिसरात अन्न व औषध प्रशासन आणि नागपूर गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केलाय. अन्न सुरक्षा अधिकारी शीतल देशपांडे यांना गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. प्लॉट क्रमांक 164 येथील घराची तपासणी केली असता महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गोल्डन सफारी 999 या सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आलाय. घटनास्थळी जतीन जयप्रकाश शाहू हा युवक उपस्थित होता. अन्न सुरक्षा कायदा 2006 आणि राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणुकीवर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. राज्यात गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही अवैध साठेबाजी सुरू असल्याचे या कारवाईतून पुन्हा समोर आले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचे धागेदोरे समोर येतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील रासा घोणसा गावात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने ग्रामस्थांची झोप उडाली. एका घराच्या वरांड्यात चक्क अस्वल आणि त्याचे पिल्लू येऊन बसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पहाटे बाहेर पडलेल्या नागरिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय. नेमकी काय आहे ही घटना, बघूया विशेष रिपोर्ट. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील रासा घोणसा गावात मध्यरात्री एक अस्वल आणि त्याचे पिल्लू थेट मानवी वस्तीत दाखल झालेत. गावातील संदीप पडवे हे पहाटे लघुशंकेसाठी घराबाहेर आले असता मोबाईलच्या प्रकाशात त्यांना घराच्या वरांड्यात अस्वल आणि पिल्लू बसलेले दिसलेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी कोणतीही घाई न करता तत्काळ गावकऱ्यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ एकत्रित आलेत आणि सुरक्षित अंतर राखून अस्वल व त्यांच्या पिल्लावर लक्ष ठेवलेत. सकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास ग्रामस्थांनी प्रयत्न करून दोघांनाही जंगलाच्या दिशेने हाकलून लावलेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गावात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यांमुळे अशा घटना अधिक धोकादायक ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्याकरिता सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, तसेच गावाभोवती संरक्षणात्मक जाळी उभारावी अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. सुदैवाने ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय. मात्र वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीकडे वाढता कल ही चिंतेची बाब बनत आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. माहूर शहरात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे रस्ते निसरडे झाले असून अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याच दरम्यान माहूर गडावर दर्शनासाठी येत असलेल्या 2 भाविकांच्या कारचा भीषण अपघात झालाय. मात्र कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्याने दोन्ही भाविकांचा जीव थोडक्यात बचावलाय. विशेष म्हणजे हा अपघात माहूर न्यायालय आणि श्री रेणुका देवी महाविद्यालय दरम्यान असलेल्या कुप्रसिद्ध घातक वळणावर घडला आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरासह तालुक्यात शुक्रवारी रिमझिम पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्ते ओले आणि निसरडे झाले होते. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील तुषार राठोड आणि गजानन राठोड हे दोघे भाविक आपल्या स्विफ्ट कार क्रमांक MH50L
26-25 माहूर गडावर दर्शनासाठी येत होते. दुपारी सुमारे 1 वाजताच्या सुमारास त्यांची कार माहूर न्यायालय आणि श्री रेणुका देवी महाविद्यालय दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणावर पोहोचली. त्याचवेळी समोरून अचानक एक मोटरसायकल आल्याने तिला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने जोरदार ब्रेक लावलेत. रस्ता ओला असल्याने कारचा ताबा सुटला आणि वाहन घसरत थेट न्यायालयाच्या भिंतीजवळ खोल खड्ड्यात जाऊन उलटलेत. अपघात अतिशय भीषण असला तरी कारमधील एअरबॅग तत्काळ उघडल्याने दोन्ही भाविकांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. ज्या ठिकाणी हा अपघात घडला ते वळण आधीपासूनच अपघातग्रस्त प्रवण म्हणून ओळखले जाते. या परिसरात संरक्षण कठडे किंवा मजबूत सुरक्षा भिंत नसल्याने वाहन चालकांना मोठा धोका निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे संरक्षण भिंत आणि इतर सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच निष्काळजीपणामुळे या ठिकाणी वारंवार छोटे मोठे अपघात घडत असून आता तरी प्रशासन जागे होणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. घटनेची नोंद माहूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे. माहूरमधील या अपघाताने पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. एअरबॅगमुळे 2 भाविकांचा जीव वाचला, मात्र भविष्यात अशीच प्रत्येक वेळ नशीबवान ठरेल याची खात्री नाही. त्यामुळे या घातक वळणावर तातडीने संरक्षण भिंत, कठडे आणि इशारा फलक उभारण्याची मागणी आता जोर धरत आहे. माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या थकीत हप्त्यांचा प्रश्न आता अधिकच गंभीर बनला आहे. नगरपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण 6व्या दिवशीही कायम असून प्रशासनाच्या भेटीदरम्यान महिला लाभार्थ्यांनी अक्षरशः अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे. तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्यासमोर मांडलेल्या या व्यथेमुळे प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांना थकीत हप्त्यांची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याने 8 लाभार्थी नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहेत. या आंदोलनाचा आज 6वा दिवस असून आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे. उपोषण स्थळी तहसीलदार अभिजित जगताप, मुख्याधिकारी विवेक कांदे आणि पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी महिला लाभार्थ्यांनी आपल्या आर्थिक अडचणी आणि हाल अपेष्टा सांगताना अक्षरशः अश्रूंना वाट मोकळी करून दिली. घरकुलाचे बांधकाम पूर्ण करूनही शासनाकडून मिळणारी रक्कम अद्याप खात्यात जमा झाली नसल्याने कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवल्याचे महिलांनी अधिकाऱ्यांना सांगितले. लाभार्थ्यांची बिकट परिस्थिती पाहून उपस्थित अधिकारीही काही काळ निरुत्तर झाल्याचे चित्र दिसून आले. तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संपर्क साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने उपोषण सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलेत. आंदोलनाचे नेतृत्व करणारे आनंद पाटील तुपदाडे यांनी सांगितले की जोपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत रक्कम जमा होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही. केवळ आश्वासने किंवा मनधरणी स्वीकारली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे माहूर शहरातील हजारोहून अधिक घरकुल लाभार्थ्यांच्या रकमा थकीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलनाला आता व्यापक लोकसमर्थन मिळू लागले आहे. उपोषण समर्थकांनी माहूर बंदची हाक देत जनजागृती सुरू केली असून प्रश्न निकाली निघेपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरातील वातावरण दिवसेंदिवस तापत असून प्रशासनाचीही मोठी कोंडी झाली आहे. नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड आणि इतर लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे बोलले जात आहे. आता जिल्हा प्रशासन या गंभीर प्रश्नांवर कोणता निर्णय घेते आणि घरकुल लाभार्थ्यांना दिलासा कधी मिळतो याकडे संपूर्ण माहूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. बाईचे बुढे मरायला आली आता माझ्यावर उलट कर्ज आहे. आता काय करू एवढे सगळे लोकांचे पैसे टाकले. आज आम्ही संन्यासी माणूस कोणाचे कर्ज कुठून देऊ? तसं करू नका. आता बाद झालं. पुढे तर कोणी नाही सर. असे बसत होते. माणसावाल्याचे पैसे टाकले पण आमचे नाही टाकले. सगळ्याचे प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना अडचणी आहेत. जास्त अडचणीमध्ये तुम्ही दिवस काढता, सगळ्यांना माहिती आहे.
आता घरकुल लाभार्थी हे एकदम लोकांची यादी वाटी लागायला आम्ही इथनं आमच्या हातात जर असतं 100% केलं असतं. आम्ही इथनं यादी जेवढं आमच्या हातात तेवढं आम्ही केलंय. आता एवढा खर्च कुठून द्या? आमचे पैसे गेले कुठं? 50,000 सगळ्याचे आले आमचेच कुठे राहिले? सगळ्या लोकांचे पैसे आले ना आमच्या एकदा कसे अर्धे लोक नील झाले आमच्या लोक आम्ही राहिलो आमच्या घरी आमची आई आमचा जीव गेल्यावर होणार का? आम्हाला माणूस नाही काय नाही कोण देईल आमच्याकडे काय नाही देवा कोणी नाही आम्हाला एकटीच बाहेर तर लई बी बरं. मग त्याला 250 रुपये रोज 250 रुपये घराचे पैसे किती का? असं करा तुम्हाला पैसे लाख रुपये पडू दे त्या घर पडू दे त्याचं काय करायचं कपडा आम्ही लोकांचं खर्च वगैरे नाही होत होतं ना असं. त्याने यायला पैसा दिला सर, त्यापेक्षा जास्त त्याने नाही दिलं, त्याचा पैसा नाही टाकला सर. अशी गोष्ट झाली आहे. माणसं गाव पैसे टाकले. घरकुल हे सर्वसामान्य कुटुंबांकरिता केवळ एक घर नसून आयुष्यभराच्या स्वप्नांची पूर्तता असते. मात्र थकीत निधीमुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. 6 दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याची मागणी आता जोर धरत आहे. नांदेडमध्ये एका सराफा व्यापाऱ्याच्या लुटीच्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. ज्याच्यावर कुटुंबियांचा विश्वास होता त्याच मुलाने आपल्या मित्रांच्या मदतीने व्यापारालाच लुटल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठी रचलेल्या या कटात तब्बल 3 किलो चांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखा आणि लिमगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या गुन्ह्याची उकल झाली असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील लिमगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची पोलिसांनी अवघ्या काही दिवसात उकल केली आहे. 29 जून रोजी शिवंबार परिसरात एका सराफा व्यापाराची दिशाभूल करून त्याच्याकडील चांदीच्या दागिन्यांची बॅग हिसकावण्यात आली होती. या बॅगेत अंदाजे 3 किलो वजनाचे चांदीचे दागिने होते, ज्यांची किंमत सुमारे 6,81,000 रुपये होती. तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. फिर्यादीच्या वडिलांशी झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून मुख्य आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने हा कट रचला होता. विशेष म्हणजे या कटाचा सूत्रधार हा व्यापाराचाच मुलगा असल्याचे निष्पन्न झालेत. मित्राला 1 लाख रुपयांचे आमिष दाखवून त्यांनी ही लूट घडवून आणल्याचे तपासात उघड झालेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि लिमगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली संपूर्ण बॅग आणि 7.25 लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे नांदेड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हिंगावमध्ये वसमत वरून एक सराफा जवळपास 3 केजी चांदीची ज्वेलरी घेऊन जात होता. संध्याकाळी 8 वाजता 29 जून रोजी ते रस्त्यामध्ये थांबले असताना काही 3 पोरे आले आणि त्यांना चाकूचे धाक दाखवून ते सर्व ज्वेलरी घेऊन गेले होते. त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनची टीमने चांगली कारवाई करून ते 4 आरोपींना अटक केलेला आहे आणि 100% मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे. एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर एक काही गुन्हे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्वांचे फर्स्ट टाइम आहे. नेमका काय उद्देश होता? ते ह्याच्यामध्ये जो सराफा ज्वेलर होता त्याच्याच ओळखीच्या मित्राने मागचे काही दुश्मनीचे कारणावरून ते हे तिघांना 1 लाख रुपये देऊन सुपारी देऊन असं कारण घडवलेलं होतं. अपमानाचा बदला घेण्याकरिता स्वतःच्या वडिलांच्या व्यवसायाशी संबंधित व्यक्तीलाच लक्ष करत रचलेल्या या कटाने अनेकांना धक्का बसला आहे. मात्र पोलिसांच्या तप्तर तपासामुळे संपूर्ण मुद्देमाल हस्तगत झाला असून आरोपी आता गजाआड आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात विकास कामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. सिंधी गावाजवळ कुंभा रोडवरील नव्याने बांधण्यात आलेल्या नाल्याच्या पुलावरील डांबर पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेले आहेत. लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या कामाची अक्षरशः पोलखोल झाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील सिंधी गावाजवळील कुंभा रोडवर नुकताच नाल्यावरील पूल बांधण्यात आला होता. परिसरातील नागरिक आणि वाहन चालकांना यामुळे मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्याच मुसळधार पावसाने या बांधकामाची गुणवत्ता उघडकीस आणली आहे.
पुलावरील डांबर पूर्णपणे वाहून गेल्याने खालील खडी उघडी पडली असून संपूर्ण मार्ग धोकादायक बनला आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने प्रवास करतात. डांबर निघाल्यामुळे वाहनांना धक्के बसत असून दुचाकीस्वारांना विशेषतः मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप केला आहे. जर काम दर्जेदार झाले असते तर पहिल्याच पावसात अशी अवस्था झाली नसती, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. विकास कामांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो, मात्र प्रत्यक्षात कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्यास जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यात यावी, बांधकामाची तांत्रिक तपासणी करावी आणि दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. पहिल्याच पावसात वाहून गेलेले डांबर हे केवळ एका पुलाचे नुकसान नसून विकास कामांच्या गुणवत्तेवर उभे राहिलेले मोठे प्रश्नचिन्ह आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असताना दोषींवर कारवाई होणार का आणि या पुलाची तातडीने दुरुस्ती केली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असतानाही विठ्ठल भक्तीचा उत्साह मात्र ओसरणारा नाही. श्रद्धा, जिद्द आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला तो यवतमाळमध्ये. सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अंध आणि दिव्यांग बांधवांची पायी वारी आज यवतमाळ येथून पंढरपूरकडे रवाना झाली. मुसळधार पावसाची पर्वा न करता विठ्ठलरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या या वारकऱ्यांचा उत्साह अनेकांकरिता प्रेरणादायी ठरत आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. यवतमाळ जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असले तरी विठ्ठल भक्तांच्या श्रद्धेपुढे पावसाचाही अडथळा टिकू शकला नाही. सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अंध आणि दिव्यांग बांधवांची पायी वारी आज भक्तिमय वातावरणात यवतमाळ येथून पंढरपूरकडे रवाना झाली आहे. गेल्या 3 वर्षांपासून हा अनोखा उपक्रम सातत्याने राबविला जात असून दरवर्षी अंध आणि दिव्यांग वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करतात. यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने वारीला सुरुवात करण्यात आली. पावसाच्या सरी कोसळत असतानाही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि विठ्ठल नामाचा गजर पाहायला मिळत होता. श्रद्धेच्या बळावर प्रत्येक पाऊल पंढरपूरच्या दिशेने टाकत दिव्यांग वारकरी पुढे सरकत होते. या वारीच्या शुभाप्रसंगी माजी राज्यमंत्री मदन येरावार, पालकमंत्री संजय राठोड आणि नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या उपस्थितीमुळे वारकऱ्यांचा उत्साह अधिक वाढल्याचे दिसून आलेत. यवतमाळ ते पंढरपूर असा तब्बल 521 किलोमीटरचा प्रवास ही वारी पायी पूर्ण करणार आहे. या प्रवासादरम्यान 22 गावांमध्ये मुक्काम घेत भक्तिमय वातावरणात वारकरी आपली वाटचाल सुरू ठेवतील. अखेर पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनाने या दिव्यांग वारकऱ्यांच्या भक्तिमय आणि प्रेरणादायी प्रवासांची सांगता होणार आहे. श्रद्धा, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही आव्हान मोठे नसते, याचा संदेश ही दिव्यांग वारी संपूर्ण समाजाला देत आहे. उपक्रमाचा हेतू दिव्यांग बांधवांचा आत्मविश्वास वाढवणं आहे. या बांधवांना 22 दिवस मुक्काम करत 521 किलोमीटर अंतर पायी कापत ही बांधव तिथं पोहोचतात आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जर विठुरायाला पाहू शकलो नाही तरी पण विठुराया आम्हाला पाहतो आणि आशीर्वाद देतो, त्यामुळे आम्ही त्यांचं दर्शन घ्यायला जाणार. मुसळधार पाऊस, लांबचा प्रवास आणि शारीरिक अडचणी यावर मात करत विठ्ठलरायाच्या दर्शनाकरिता निघालेली ही दिव्यांगांची वारी अनेकांसाठी प्रेरणादायी स्तोत्र ठरत आहे. श्रद्धा आणि जिद्दीच्या बळावर अशक्य वाटणारे ध्येयही साध्य करता येते, याची प्रचिती या वारकऱ्यांकडून मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरावर सकाळी दुःखाचा डोंगर कोसळला. मानोरा कारंजा मार्गावरील कुपटा घाटात कार आणि टिप्परच्या भीषण अपघातात मानोऱ्यातील 2 युवा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अमरावतीकडे कामानिमित्त निघालेल्या या दोघांचा प्रवास कुपटा घाटातच कायमचा थांबला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मानोरा शहरात शोककळा पसरली आहे. 4 जुलैच्या सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास मानोरा कारंजा मार्गावरील कुपटा घाटात हा भीषण अपघात घडलाय.
माहितीनुसार मानोरा येथील युवा व्यावसायिक सुफियान कादर लंघा आणि इम्रान शेख हे आपल्या MH32 AS 5858 क्रमांकाच्या कारणे अमरावतीकडे कामानिमित्त निघाले होते. दरम्यान कुपटा गावाजवळील घाट परिसरात त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या टिप्पर सोबत जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला. या भीषण अपघातात सुफियान कादर लंघा आणि इम्रान शेख यांचा जागीच मृत्यू झालाय. अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. मृत सुफियान कादर लंघा हे मानोरा येथील विदर्भ कलेक्शन या प्रतिष्ठानचे मालक होते, तर इम्रान शेख यांचे मानोरा बसस्थानक परिसरात विदर्भ जनरल स्टोअर्स आणि कोल्ड ड्रिंक्सचे दुकान असल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही शहरातील परिचित आणि तरुण व्यावसायिक असल्याने त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनेनंतर मानोरा शहरात शोककळा पसरली असून व्यापारी आणि नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झालेत. पंचनामा आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेत पुन्हा एकदा कुपटा घाटातील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. अमरावतीकडे कामासाठी निघालेल्या 2 युवा व्यावसायिकांचा कुपटा घाटातील भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने मानोरा शहरावर शोककळा पसरली असून 2 कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक ग्रामपंचायतीतील कथित भरती घोटाळ्याने मोठी खळबळ उडाली आहे. लिपिक आणि शिपाई पदांच्या भरतीत नियम धाब्यावर बसवून बोगस पद्धतीने नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप सुशिक्षित बेरोजगारांनी केला आहे. या प्रकरणात सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. 7 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. पाहूया हा संपूर्ण अहवाल. कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये लिपिक आणि शिपाई पदभरतीचा मोठा गैरव्यवहाराचा आरोप समोर आला आहे. तक्रारदार आकाश ढोके आणि इतर सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता भरती प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार उमेदवारांची कोणतीही परीक्षा न घेता आर्थिक व्यवहार कडून भरती करण्यात आली. 15 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवर कोणाचीही स्वाक्षरी नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर बोगस ठराव तयार करून संपूर्ण भरती प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप केला आहे. विस्तार अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात गैरव्यवहार निदर्शनास आल्याचे सांगितले जात असून संबंधित उमेदवाराला सेवेतून कमी करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र त्यानंतरही मानधन देणे सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. दोषींवर तात्काळ FIR दाखल करावा, विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. 7 दिवसात कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. मी लिपिक आणि शिपाई पदाकरिता 15/2/2024 जाहिरात निघाली होती. तेव्हा मी आणि माझ्या मित्रमंडळींनी लिपिक आणि शिपाई पदाकरिता फॉर्म भरले होते. बरोबर. पण ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी कोणतीही पूर्वपरीक्षा न घेता, मुलाखत न घेता ठरावाद्वारे, बनावट लेटरच्या ठरावाद्वारे लिपिक पद नियुक्त केले. त्या संदर्भात आम्ही समस्त विद्यार्थ्यांनी गट विकास अधिकारी तालुका कारंजा जिल्हा वाशिम यांच्याकडे तक्रार दाखल केली असता त्यांनी 31/10/2025 लिपिक पदे बडतर्फ केले. बरोबर. त्यानंतर धनज बुद्रुक येथील ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी लिपिक पद बडतर्फ केले नाही आणि बडतर्फ लिपिकाच्या घरट्याच्या पावत्यावर त्यांची सही शिक्के आहेत. तर आमची अशी मागणी आहे की 2 वर्ष या कालावधीला झाला, अद्याप पेपर किंवा मुलाखत झाली नाही. या सर्व प्रकरणाला धनज बुद्रुक ग्रामपंचायत ग्रामसेवक हे दोषी आहेत. त्यांनी शासनाविरुद्ध दंड थोपटला आहे. हे माझ्या गावातील विद्यार्थी आहे. याईनं एक ग्रामपंचायतची लिपिक पदासाठी व इतर उमेदवारासाठी याईनं भरतीसाठी अर्ज केलेले आहे वारंवार. तर याईनं आज रोजी ग्रामपंचायत म्हणते की बा त्याच्यावर स्टे आलेला आहे, त्यांच्याकडून पैसे भरून घेतले, परंतु हे वारंवार काहीतरी कागदोपत्री घोर करून याची भरती करत नाही आणि यांच्याच मतानं कोणाचंही उमेदवारी दाखवून हे उमेदवारी करतात आणि सतत हे 12 महिन्यापासून शासनाकडे वारंवार तक्रार करून पाठपुरावा करत आहे.
पाठपुरावा केल्यानंतर यांना शिओनी आदेश दिलं की बा पुन्हा त्याची भरती करा. त्या भरतीवरून यांना 24 तारखेला बा पुन्हा इंटरव्ह्यू घेण्यात येईल, भरती करण्यात येईल. परंतु आत्ता ग्रामसेवक म्हणते की बा त्याच्यावर स्टे आलेला आहे. तर कोणाचा स्टे आहे त्याच्या शासनाला चौकशी करावी व कायदेशीर कारवाई करावी. आणि सदर धनस गावामध्ये जो निधी आजपर्यंत प्राप्त झाला त्या संदर्भात आम्ही विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे कलम 39(1) मध्ये सदर प्रकरण दाखल केलेलं आहे. त्याची विभागीय चौकशी व्हावी व संबंधित ग्रामपंचायतनं जे भ्रष्टाचार केला त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, हीच आमची विनंती. आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. धनज बुद्रुक ग्रामपंचायतीतील कथित भरती घोटाळ्याचे आरोप आता प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहेत. तक्रारदारांनी गंभीर पुरावे आणि चौकशी अहवालाचा आधार घेत कारवाईची मागणी केली आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन आणि संबंधित अधिकारी या प्रकरणी काय भूमिका घेतात आणि दोषींवर कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेहकर शहरात गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. नगरपालिकेने पूर्वसूचना न देता दुकाने हटवल्याचा आरोप करत संतप्त विक्रेत्यांनी थेट नगरपालिकेत धडक दिली आहे. श्री बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे यांच्या नेतृत्वाखाली महिला आणि पुरुष विक्रेत्यांनी मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट बघूया. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरामध्ये गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागसेन चौक, जानफेड रोड आणि शेट्टी पेट्रोल पंप परिसरात अनेक विक्रेते रस्त्याच्या एका बाजूला भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र नगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कारवाई करून ही दुकाने हटवल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे. या कारवाईमुळे अनेक कुटुंबियांच्या उत्पन्नाचा स्रोत बंद झाला असून उपासमारीची वेळ आल्याचा दावा विक्रेत्यांकडून करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर श्री बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे यांच्या नेतृत्वाखाली महिला आणि पुरुष विक्रेत्यांनी मेहकर नगरपालिकेत धडक देत मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांची भेट घेतली. विक्रेत्यांनी प्रशासनासमोर आपली बाजू मांडताना शहरातील मुख्य आठवडी बाजार परिसरात अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य असल्याचे सांगितलेत. त्यामुळे पर्याय नसल्याने ते शहरातील विविध ठिकाणी व्यवसाय करीत होते. अचानक झालेल्या कारवाईमुळे त्यांचा रोजगार हिरावला गेल्याचे त्यांनी नमूद केलेत. यावेळी योगेश सौभागे यांनी प्रशासनाला गोरगरीब विक्रेत्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याचे आवाहन केलेत आहे. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी पर्यायी जागेची व्यवस्था करावी, पूर्वसूचना द्यावी आणि विक्रेत्याच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांनी विक्रेत्यांचे म्हणणे शांततेपणे ऐकून घेत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. आता या नगरपालिकेकडनं या विक्रेत्यांकरिता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते का आणि त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागतो का याकडे संपूर्ण मेहकर शहराचे लक्ष लागले आहे. नगरपालिकेने सकाळी 7:30 वाजता येऊन कर्तव्य राबवत असताना तेथील भाजीपाल्याच्या दुकाना ज्या होत्या आपल्या सिटी पेट्रोल पंपाजवळच्या, त्यानंतर शासकीय निवासस्थानजवळच्या, रेस्ट हाऊस जवळच्या, विश्रामगृहाजवळच्या ज्या दुकानं उचलण्याचे काम तत्परतेने केले, त्याच तत्परतेने त्यांनी आम्हाला बसार उपलब्ध करून द्यावा किंवा भाजीपाला धारक दुकाने असतील किंवा लहान मोठे व्यापारी असतील त्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. त्याच तत्परतेने दुकानं उपलब्ध करून द्यावी. सुविधायुक्त रस्ते असो, काही असो, बाजारपेठ असो, हे उपलब्ध करून द्यावे. त्यानंतर आम्ही तिथून उठायला तयार आहे. आम्ही काय अतिक्रमणचं समर्थन करत नाही, परंतु आम्हाला हे नाईलाजानं करावं लागत आहे. कारण बाजार अपुरा आहे, बाजारपेठेत एवढे लोक बसत नाही. त्यानंतर बाजारातली तुमची जी दुर्गंधी आहे, अस्वच्छता आहे, त्यामुळे लोक तिथे गिराहक येत नाही. आपल्याला सर्व नागरिकांना चांगल्यात चांगला भाजीपाला, दर्जेदार गोष्टी देता याव्या या अनुषंगानं आम्ही रस्त्याच्या कडेला बसतो. आमचा जीव धोक्यात घालून आम्ही बसतो. आम्ही शौकानं बसत नाही. आम्ही स्वतः चांगल्या घरचे लोक आहोत, स्वतः कष्टकरी आहोत, शेतकरी आहोत. असं काहीही नाही की आम्हाला तिथं ताबा करायचा किंवा पक्के घर बांधायचे, पक्के दुकाने असे काहीही नाही. आम्ही चंबू चवळ गुंडावून तिथं बसतो, व्यवसाय करतो. व्यवसाय झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी जातो, दुकानं उचलतो. कोणी शासकीय व्यक्ती येत असला आम्ही आमच्या दुकानं उचलतो. कोणाला त्रास होऊ नये याची आम्ही खबरदारी घेतो. हे करत असताना सुद्धा आज न कळत
स्वतः नगरपालिका कर्मचारी आले, त्यांनी दुकानं उचलल्या. तिथे आता जाळी लावण्याचे काम चालू आहे. जाळी लावल्यानंतर तिथे एक प्रकारचं अतिक्रमणच व्हावं लागलं, तेही पक्क अतिक्रमण व्हावं लागलं. हे करत असताना जर तुम्ही कोणाची चिंता करत नसाल किंवा भूमिका काय आहे तुमची आता? आमची भूमिका एवढीच आहे की तुम्ही आम्हाला तात्पुरते आता काय करणार तुम्ही? मुख्याधिकारी साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं ना? आता काय? मुख्याधिकारी साहेबांना एवढं सांगितलं की तुम्हाला आम्ही बाजाराची सुविधा उपलब्ध करून देऊ, पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीनं जिथे ऍडजस्ट होईल तिथे तुम्ही दुकानं लावा. जागा आम्ही काय उपलब्ध करून देऊ शकत नाही. जिथं होता तिथं बसणार का तुम्ही आता? आता पर्याय नसल्यामुळं आम्ही आमच्या पद्धतीने तिथेच बसणार आहे. आम्ही आमच्या मागे सरकून बसू, जेणेकरून नागरिकाला त्रास होणार नाही. तरी थोडाफार त्रास झाला तर त्यासाठी खेद आहे. मेहकरमधील भाजीपाला विक्रेत्यांचा हा प्रश्न केवळ अतिक्रमणाचा नाही, तर शेकडो कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाशी संबंधित असल्याचे चित्र समोर येत आहे. प्रशासन आणि विक्रेते यांच्यातील चर्चेनंतर कोणता तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.